कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो ह्या तर अंतरातही आहेत, इथेच राहतात ह्या। तुम्ही ओळखता का यांना? असं काय म्हणते अंतरा? अगं माझी खात्री आहे तुलाही तुझ्या जवळचं नक्की कोणीतरी घेऊन जाईल। आणि तूच नेहमी म्हणतेस ना की नेहमी चांगलं वागणाऱ्यांचं चांगलंच होतं, मग देव तुला कधीच एकटं टाकणार नाही। स्मिता, तू म्हणतेस तसं जर झालं ना तर तर मी स्वतःला खूप नशीबवान समजेन ग। मलाही माझ्या घरी जायचंय, माझ्या माणसांना भेटायचंय। अगं मला खात्री आहे जसं माझं स्वप्न पूर्ण झालं ना तसं तुझंही स्वप्न नक्की पूर्ण होणार। त्या इथं कशा आल्या? म्हणजे किती वर्ष झाली त्या इथे राहत आहेत? कोणी आणलं का त्यांना? कशा आल्या त्या? एकट्याच आल्या का कशा आल्या? प्लीज मला जरा सगळं सांगाल का? खूप मेहरबानी होईल। सॉरी मॅडम, पण असं आश्रमातील बायकांची ना माहिती आम्ही कोणालाही देऊ शकत नाही। त्याआधी तुम्हाला तुमची माहिती मला द्यावी लागेल। मला सांगा, तुमचं आणि अंतराताईंचं काही नातं आहे का? देवा, कुठल्या धर्मसंकटात टाकतोयस रे मला? काय करू, काय सांगू माझं नातं? मी जर नातं सांगितलं तर अंतराला सुद्धा हे कळेल का? अंतराताई, लता मॅडमने तुमचे कालचे ब्लड रिपोर्ट्स मागवलेत। बरं, देते मी। हा स्मिता, आलेच मी। हा विश्वा आई घरी नाहीये सकाळपासून, सगळीकडे शोधले तिला काय सापडत नाहीये। हे बघ, एक काम कर, कमिशनर साहेबांना फोन कर आणि काही अपडेट मिळतात तर मला लगेच इन्फॉर्म कर, ओके? काही असेल तर लगेच फोन कर मला, आय एम वरीड। हॅलो, हां सरोजिनी जागीरदारांबद्दल बोलायचं होतं। सरू, मला काही ऐकू येते बा? आता तार बंद आहे ना, कसं ऐकू येईल वहिनी? तसं काही आपण नेहमी ऐकतच नाही। थांबा थांबा। सरू, थांबा वहिनी। अहो सरू सरू काय करते, मला ऐकू नाही येणार। थांबा ना तुम्ही। सरू, काय काय करत काय होतात? आम्ही फक्त एजे काय बोल। हे विचारणारा तुम्ही कोण? हा, हे विचारणारा तुम्ही कोण? तुम्ही विसरलात का की हे घर आमचं आहे? हा, हे घर आमचं आहे, कळलं ना? या घराशी तुमचा काहीही संबंध नाहीये, कळलं? या घराशी तुमचा काही संबंध नाही। गप का सरू? तुम्ही इथे फक्त आजीच्या सेवेसाठी येता, कळलं? बोल बोल ना आता। हा, एजेंनी तुम्हाला स्वतः या घराबाहेर काढलंय, लक्षात आहे ना तुमच्या? चला वहिनी, तुमच्या लक्षात आहे? घरातून बाहेर काढणं आणि स्वतः घर सोडून जाणं, ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे। आणि तुम्ही बहुतेक हेही विसरलात की मी अजूनही तुमची सासू आहे। त्यामुळे माझ्या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या। पहिली गोष्ट, हे घर माझं होतं, आहे आणि कायम राहणार। दुसरी गोष्ट, माझ्या घरात असं कोणी कोणाचं बोलणं चोरून ऐकलेलं मी खपवून घेणार नाही। हा, आता चिटिंग नाही करायची। आता तिसरी गोष्ट तुम्हाला सांगावीच लागेल, दरवेळेस नाही सांगत ना तुम्ही, आता सांगा।
तिसरी गोष्ट ऐकायची आहे का? सांगा ना. बर सांगते. सांगा सांगा. काही पण त्याचं काय आहे ना, त्याच्यासाठी मला एजेंना बाहेर बोलवावं लागेल. अय्या, बोलवू का? एजेंना माहिती आहे तिसरी गोष्ट. हो मग. आणि एजेंना माहिती आपल्याला नाही माहित. सरू, तूच ऐकत बस तिसरी गोष्ट, मी चालले. वहिनी पण बोलवू ना? काय झालं मॅडम? एवढा कसा विचार करताय? काय नाही ते एक मिनिट हा. सॉरी हा, मला हा फोन घ्यावा लागेल. शुअर. आलेच मी. तुम्ही इथे? या, नीला काय चाललंय? आधी इथे बसा. ऐका माझं, बसा इथे, बसा बसा. नीला, आई रूम मध्ये नाही, घरात नाहीये, तिला शोधायचंय मला. तू काय चाललंय तुझे? मला कळतंय ती आजी नाहीयेत म्हणून तुम्हाला खूप खूप टेन्शन आलंय, खूप त्रास होतोय आणि म्हणूनच मी तुम्हाला इथे घेऊन आली. हे बघा, आता नाही, काम करा, माझे नीट ऐका. डोळे बंद करा आणि अगदी अगदी मनापासून आजींना हाक मारा. आजींना सांगा की मला त्यांची खूप खूप काळजी वाटते, खूप आठवण येते. तुम्ही इथे त्यांच्या खोलीत त्यांची वाट बघताय आणि जोपर्यंत ते इथे येत नाही तुम्ही कुठेच जाणार नाही. नीला, हे बघ, तुझे अतरंगी सोल्युशन्स कामी येतात कधी कधी, पण नॉट दिस टाइम. आय एम वरीड. आई मला सापडत नाहीये. तुला कळते तरी का? मला शोधावं लागेल तिला. पण अभि मी सांगते म्हणून प्लीज एकदा करून बघा. हे बघा, मला ना फक्त एवढंच माहिती की जगातली कुठली आई आपल्या मुलाच्या हाकेला ओ दिल्याशिवाय राहूच शकत नाही. आणि अभि, माझी आई तर या जगातच नाहीये, पण तुम्हाला माहिती, ही सगळं बोलते तिच्याशी, सगळं सांगते तिला, आणि मला माहिती आहे ती माझं सगळं ऐकते. मला ना कायम एक कनेक्ट फील होतो तिच्या बरोबर. आणि मला खात्री आहे ना, तुम्ही जर मनापासून आजींना हाक मारलीत ना, तर त्यांना सुद्धा ती नक्की ऐकू जाईल. प्लीज माझ्यासाठी एकदा करून बघा ना, प्लीज 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 प्लीज. आई लीला म्हणते तसं हे वर्कआउट होणार का नाही मला माहित नाही, पण तू घरी नाही आहेस त्यामुळे मी खूप अपसेट आहे. प्लीज प्लीज लवकर ये घरी, प्लीज माझ्यासाठी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.